मराठी, ते धडक ते धडक. आजही माझ्या डोळ्याच्या समोर चित्र उभा राहतंय की ती हारला घेतलेली माझी आई 35-40 किलो वजनाची, जिच्या पायाच्या पोटऱ्यावरती आजही ते गाठळलेले शिरा आजही दिसत आहेत. माझ्या आईचा 93 साली ग्रामपंचायतला झालेला पराभव आजही बोचतोय, सलतोय. तो फक्त माझ्या आईचा पराभव नाही, तर अशा असंख्य कष्टकरी, शेतकरी, मजूर असणाऱ्या अनेकांच्या जीवनामध्ये असे जे कटू प्रसंग येऊन नक्कीच गेलेले असणार आहे. नमस्कार, जिओ मराठी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. कालच नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्यानुसार आज आपण नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक असलेल्या आटपाडी शहरात नेमकी राजकीय समीकरणे काय असणार आहेत, आगामी काळात आटपाडीचे राजकारण नेमक्या कोणत्या दिशेला जाणार आहे, याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आटपाडी नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे भाजपचे संभाव्य उमेदवार UT जाधव सर. सर, तुमचं जिओ मराठीमध्ये मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. सध्या आपण बघतोय की आटपाडी शहरामध्ये, आटपाडी तालुक्यामध्ये भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मग एकंदरीत या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तुम्ही एक सरकारी नोकरी सोडून राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेताय, म्हणजे यामध्ये तुम्हाला रिस्क वाटत नाहीये का? तसं मुळात मॅडम, मला पूर्वीपासूनच समाजसेवेची आवड आहे आणि यापूर्वी शिक्षकांच्या राजकारणामध्ये सुशिक्षित असणाऱ्या वर्गाची म्हणजे शिक्षकांची सेवा शिक्षक संघटना असेल, शिक्षक बँकेच्या माध्यमातून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि आता ही निवडणूक योगायोगानं OBC आरक्षण आटपाडी नगरपंचायतचं पडलं, तर ही निवडणूक जनतेतून म्हणजे लोकांच्या मनात आलं आणि त्याच्यामुळं मला एक समाजकारणाची मुळातच आवड असल्या कारणानं मला इकडं यायला मनापासून खरं तर खूप आनंद झाला. आणि रिस्क वाटण्याचं असण्याचं कारण नाही, कारण जनसेवा हीच ईश्वर सेवा असं मानणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मग तुम्हाला या निवडणुकीत उतरण्यासाठी कोणी डोक्यात घातलं की तुम्हीच हा निर्णय घेतला? तर डोक्यात वगैरे कोणी घातलं नाही मॅडम. मुळात शिक्षकी पेशामध्ये शिस्तीनं संघटनेचं काम असेल, बँकिंगच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातलं काम असेल आणि शाळेमध्ये अध्यापनाचं काम असेल, म्हणजे शिक्षक म्हणजे सरळ लाईनमध्ये जाणारा वर्ग आहे. परंतु कोणी डोक्यात घालण्यापेक्षा नगरपंचायतची ऐतिहासिक आणि पहिलीच निवडणूक होती आणि योगायोगानं OBC पुरुष हे आरक्षण पडलं नगराध्यक्षपदाचं. आणि मग जे उपेक्षित, वंचित, शोषित, पीडित, प्रतारित, सामान्य आणि सामान्यातील अतिसामान्य असणाऱ्या लोकांच्या मनातून आलं की बाबा ह्या नगराध्यक्षपदासाठी नक्कीच नेहमी चळवळीत अग्रेसर असणारे, सामाजिक सेवेत वाहून जाणारे व्यक्तिमत्व कोण असेल, तर त्या सगळ्यांच्या नजरेसमोर कदाचित माझं नाव त्यांच्या डोक्यात आलं आणि अनेक लोकांनी एक थोडंसं मला एक मॉरली सपोर्ट केला की सर, तुम्ही जर याच्यामध्ये उतरलं तर नक्कीच या आटपाडीकरांच्या नागरिकांचं नक्कीच कल्याण होईल. आणि त्यामुळंच तो विचार माझ्या मनामध्ये तो बाळावत गेला आणि त्यामुळं याच्यात कोणी डोक्यात घालण्यापेक्षा लोकांनी डोक्यात घेतलं आणि त्यामुळं माझ्या डोक्यात आलं. सर, तुम्ही शिक्षक संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून काम करताय, मग या सगळ्या शिक्षक संघटनेच्या राजकारणाबद्दल तुमचं काय नेमकं मत आहे? तर मी शिक्षकांच्या संघटनेच्या राजकारणामध्ये गेले 22-23 वर्ष झालं काम करतोय आणि शिक्षकांच्या संघटनेच्या राजकारणाच्या माध्यमातून मी प्राथमिक शिक्षक समितीचा एक छोटासा सामान्य कार्यकर्ता, तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, 2010ला शिक्षक बँकेची पहिली निवडणूक, आमचे जे सर्व सन्माननीय नेते मंडळींनी मला संधी दिली,
पण दुर्दैवानं 2010ला माझा पहिल्या निवडणुकीत पराभव झाला आणि पुन्हा त्याच जोशानं म्हणजे रणात कोण जिंकतो, जे मनात जिंकतात तेच रणात जिंकतात, बरोबर, हे ध्येय मी वराशी बाळगलं आणि त्या पद्धतीनं काम करत गेलो. आणि 2015ला सांगली जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक शिक्षकांनी सर्वोच्च मताधिक्याने 21 संचालकामध्ये सर्वोच्च मताधिक्याने मला 15च्या निवडणुकीत निवडून दिलं. 2016ला सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक, जी की सध्या 1000 कोटीचा टर्नओव्हर असणारी शिक्षक बँक आहे, तिचा 2016ला मला प्रथम चेअरमन होण्याची संधी मिळाली. नंतर कामाचं स्वरूप बघत नंतर माझ्याच शिक्षक समितीच्या नेते मंडळींनी आदरणीय विश्वनाथ मिरजकरांना असतील, किरणजी गायकवाड असतील, साईजीराव पाटील, बाबासाहेब लाड, असे बरेचसे आमचे शिक्षक नेते आहेत. त्यांनी माझ्यावरती एक विश्वास टाकला की यांना अजून एकदा संधी दिली तर नक्कीच शिक्षकांच्या भल्यासाठी हे काम करतील, संघटना वाढीसाठी काम करतील. म्हणून 2021ला दुसऱ्यांदा शिक्षक बँकेच्या चेअरमन पदाची संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न सांगली जिल्हा शिक्षक बँक सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र विस्तार केला. म्हणजे आता ही 1952ला स्थापन झालेली सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक आहे, ती आजपर्यंत सांगली जिल्ह्यामध्येच ती मर्यादित होती. परंतु हिला अमर्याद करण्यासाठी एक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावरती आणि चेअरमनपदी बसलेल्या व्यक्तीवरती माझ्या सर्व नेते मंडळींनी, सभासदांनी विश्वास ठेवला आणि सांगली जिल्ह्यातली बँक आम्ही सोलापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि हा शिक्षकांच्या संघटनेतल्या राजकारणातला हा प्रवास आहे. आणि मुळात सामान्य शिक्षक बंधू भगिनींनी या राजकारणाचा माझा जो पाया आहे तो कॉन्क्रीट केला आणि तो कॉन्क्रीट पाया केल्या कारणानंच आता ह्या समाजकारणामध्ये म्हणजे हे नगरपंचायतचं निवडणूक म्हणजे समाजाचे सेवेसाठीचंच हे एक व्यासपीठ आहे. तर त्यासाठी मला ही एक संधी नक्कीच उपलब्ध होईल असं माझ्या मनामध्ये आलं आहे आणि जे जनतेच्या मनात आहे तेच माझ्या मनात आलेलं आहे आणि त्यामुळे माझा हा प्रवास सध्या सुरू आहे पुढं. सर, तुम्हाला आता आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष बनण्याची संधी तुम्हाला मिळते, तुम्ही नगराध्यक्ष बनू शकता. पण आमदार गोपीचंद पडळकर यांचा तुमच्याशी संपर्क कसा आला, कधी आला? तर आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे म्हणजे एक चळवळीमधलं, आता तर महाराष्ट्रातल्या चळवळीमध्ये एक दबंग असणारं व्यक्तिमत्व म्हणून सगळीकडं प्रचारित आणि प्रसारित झालेलं आहे. म्हणजे त्यांची कामाची जी धडाडी असेल, कष्ट करण्याची उमेद असेल, अंगामध्ये असणारी त्यांची जी ऊर्जा असेल, म्हणजे आमच्यासाठी ते एक आता व्यक्ती राहिलेले नाहीत, तर महाराष्ट्रातल्या असंख्य आमच्यासारख्या तरुणांसाठी ते एक ऊर्जा स्रोत बनलेले आहेत, मोटिवेशनल पॉईंट, आयडॉल बनलेले आहेत. आणि त्यांच्याशी माझा संपर्क 2010 पासून आला, म्हणजे गेले 15 वर्ष झालं त्यांच्याशी आम्ही अटॅचमेंट आहे. म्हणजे इमोशनल अटॅचमेंट आहे, मित्रत्वाची अटॅचमेंट आहे, फक्त राजकीय व्यक्ती म्हणून नाही तर एक मित्र, चांगले मित्र म्हणून नक्कीच. आणि ते विचार बनल्यामुळं ते आता व्यक्ती राहिलेले नाहीत. गोपीचंद पडळकर हे व्यक्तिमत्व एक महाराष्ट्रातला एक विचार बनलेला आहे आणि त्यामुळं त्यांच्याशी गेले 2010 सालापासून त्यांच्याशी माझा संपर्क आणि या ठिकाणी सहवास वाढलेला आहे. सर, आटपाडी शहरासाठी तुमचं नेमकं विजन काय असणार आहे पुढचं? तर आता आटपाडी नगरपंचायत ही पहिली निवडणूक म्हणजे ऐतिहासिक निवडणूक असणार आहे. योगायोगानं ओबीसी आरक्षण पडलेलं आहे आणि ओबीसीमध्ये अनेक घटक येतात. म्हणजे जरी ओबीसीला आरक्षण असलं तर त्या गावगाड्यामध्ये राहणारे अनेक छोट्या मोठ्या जातीपातीचे लोक आहेत, सर्व समाज घटक आहेत. या सर्वांची सेवा करण्यासाठी एक माझ्या डोक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं मी एक ब्ल्यू प्रिंट तयार केलेली आहे, एक विजन आहे की माझी ही आटपाडी तालुक्याचं ठिकाण आहे, परंतु एक मोठं खेड आहे सध्या, त्याला शहर म्हणता येत नाही. परंतु आता नगरपंचायत म्हणजे नगर हा शब्द आल्यामुळे आता इथून पुढं शहराच्या ज्या सोयीसुविधा असतील, मग त्याच्यामध्ये आता सध्याचं सिच्युएशन जर पाहिली तर आमच्या आटपाडीमध्ये दर शनिवारी आठवडा बाजार भरतो आणि या आठवडी बाजारामध्ये शेजारच्या मळ्यातल्या असतील, वाड्यातले असतील, गावातले असतील, छोट्या छोट्या जे काही महिला भगिनी असतील, त्यानंतर बाजार करायला येणारे, माळवं घेऊन येणारे, मंडईला येणारे काही शेतकरी बांधव असतील, मग अशा शेतकऱ्यांना आणि जे बाजारातले माल खरेदी करण्यासाठी जे ग्राहक येत आहेत अशांसाठी साधं सुसज्ज असं शौचालय आणि महिलांसाठी मुतारीसुद्धा नाही प्राथमिक, म्हणजे अशी सध्याची बिकट अवस्था आहे. मग हे सगळं म्हणजे प्राथमिक ज्या काय गरजा आहेत
शौचालयाचे असतील, सुसज्ज अशा प्रशस्त अशा म्हणजे येणाऱ्या म्हणजे विक्रेत्यांसाठी असेल किंवा ग्राहकांसाठी असेल सगळ्यांसाठी सुसज्ज आणि प्रशस्त अशी व्यवस्था करणं प्रथमतः. त्यानंतर विजनरी रूपामध्ये एक माझ्या लहान बालगोपाळांसाठी उद्यानाचा विषय असेल. त्यानंतर जे आबालवृद्ध आहेत म्हणजे वयस्कर आहेत त्यांच्यासाठी एक विरंगुळा केंद्र म्हणजे म्हातारपणी कसं आहे लोकांना माणसात मिसळल्यानंतर जो आनंद मिळतो मग त्यांना कुठंतरी एकत्र बसण्यासाठी विरंगुळा केंद्र असेल. ज्येष्ठ नागरिकांची अनेक दिवसांपासून आमच्या आटपाडी ग्रामपंचायतकडे ती मागणी होती. नक्कीच या नगरपंचायतच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या मागणी पूर्णत्वास नेण्यासाठी माझा प्राधान्यानं या ठिकाणी प्रयत्न असेल. नाना नानी पार्क असेल. जे युवक युवती आहेत त्यांच्यासाठी जे पुण्याला मुंबईला जाऊन जे स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं नशीब आजमावू पाहतायत पण आता ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची ही मुलं आहेत, सामान्यांची मुलं आहेत, आर्थिक परिस्थिती तशी बेताची असते. मग पुण्या मुंबईला जाऊन त्यांचा राहण्याचा निवासाचा खर्च असेल, ट्युशनचा खर्च असेल, हा जर वाचवायचा असेल तर एक छान अशी आदर्श आणि मॉडेल अभ्यास केंद्र लायब्ररी कशी आपल्याला उभा करता येईल म्हणजे गोरगरिबांचे आर्थिक पैसेही वाचतील आणि बाहेर राहण्याचा खर्चही वाचेल. म्हणजे गोरगरिबांची मुलं UPSC MPSCच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये कसं जास्तीत जास्त पुढे जातील. शिवाय क्रीडाप्रेमी बरेचसे आमच्यात युवक आहेत परंतु योग्य दिशा नसल्या कारणानं अनेक जणांना पुणे मुंबईला जावं लागतं. उदाहरणार्थ आता आमच्या आटपाडीचेच ऑलिम्पिकमध्ये ज्यांनी नाव कमवलं असे सचिन सर्जेराव खिलारी असतील. नुकतेच आता करगणीचे सरगर असतील त्यांनी सुद्धा पॅरा ऑलिम्पिकमध्ये मोठी कामगिरी केलेली आहे. म्हणजे हे जे मॉडेल्स आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली जर युवक क्रीडा क्षेत्रात आवड असणाऱ्या मुलांसाठी नक्कीच एक सुसज्ज प्रशस्त क्रीडा संकुल उभारण्याचा माझा या ठिकाणी नक्कीच मानस असेल. म्हणजे लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी, युवकांसाठी, युवक युवतींच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी असेल आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या आणि नशीब आजमावू पाहणाऱ्यांसाठी नक्कीच अशा पद्धतीचं माझंही विजन असणार आहे. तर सर तुम्ही आत्ताच बोलताना उल्लेख केला की आटपाडीमध्ये स्वच्छतागृहाचा मोठा प्रश्न आहे. मग त्याच अनुषंगाने अजून असे कोणते मोठे प्रश्न आहेत आणि त्यावर तुम्ही काय उपाययोजना करणार आहे? आता शौचालय स्वच्छतेचा तो विषय आहेच. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा. आता कैलासवासी नागनाथांना नायकवडी यांनी आमच्या लोकांना पाण्याविषयी जागृती निर्माण केली. दरवर्षी ते 13 दुष्काळी तालुक्यांची पाणी परिषद संघर्ष चळवळीच्या माध्यमातून उभा केलेली होती. शेतात पाणी बघणार आणि मग चळवळ थांबणार हे ब्रीद वाक्य होतं त्या चळवळीतलं. आणि मी 7वीला असल्यापासून नागनाथांना घोंगडी बैठका करायची आणि त्या क्रांतीवीरांच्या सहवासात मला चळवळीचं एक अंगाचा धुमारा फुटला म्हणू आपण. मग त्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळ असेल, शिक्षकी पेशात 2000 सालापासून आल्यापासून शिक्षक संघटनेच्या शिक्षक समितीतला कार्यकर्ता म्हणून पुढे येत असताना ही आमच्या आटपाडीकरांसाठी आटपाडी आणि पाणी म्हणजे दुष्काळ हे जे समीकरण होतं नैसर्गिक त्याला भेदण्यासाठीचं काम, त्याला सुरुंग लावण्याचं काम खऱ्या अर्थानं नागनाथांना नायकवडींनी केलं. जनजागृती झाली, लोकांच्या मध्ये प्रचार प्रसार झाला, लोकांना पाण्याचं महत्त्व कळू लागलं. आणि ज्या आटपाडीमध्ये आत्ता सध्या टेंबू येण्याच्या माध्यमातून 1995ला महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचं युद्धशासन आलं. मग टेंबू योजनेचा जन्म झाला आणि मग आता टेंबूचं मुबलक पाणी आमच्या तलावामध्ये सध्या मिळतंय. परंतु आता पाणी तलावात आलंय परंतु त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थापन हे सुयोग्य असणं गरजेचं आहे. सध्या आमच्या आटपाडीला तलावात पाणी आहे परंतु नागरिकांना दर 3 किंवा 4 दिवसांनी पाणी मिळतंय. तर एक उमेदवार म्हणून आटपाडीकरांनी आमच्या नेतृत्वाने जर मला संधी दिली तर नक्कीच दररोज नियमित मुबलक पाणी पुरवठा, शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी माझा प्राधान्यक्रम असेल. तर अशा पद्धतीनं जे पार्किंग व्यवस्थेच्या संदर्भानं आटपाडीत कुठं पार्किंगची अशी सुसज्ज व्यवस्था नाही. मग नगरपंचायत हद्दीमध्ये नक्कीच सुसज्ज पार्किंग व्यवस्था असेल. छोट्या व्यापाऱ्यांसाठी अतिशय प्रशस्त आणि सुयोग्य असं व्यापारी संकुल. त्यानंतर ज्या भाजी मंडईमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले
यांच्या नावानं सध्या भाजी मंडई आहे. ज्या भाजी मंडईमध्ये मी 3री-4थीला असताना ती बघा चिगळची भाजी, तांदळाची भाजी म्हणजे 50 पैशाला एक ढीग दिला जायचा त्या काळात. तर तो मी मांडी घालून त्या मातीवरती विकलेला आहे. त्यामुळे त्या मंडईतल्या मातीशी जी नाळ आहे, जे नातं आहे, कदाचित हे नातं दृढीकरण जर नगराध्यक्षपदाची संधी मिळाली तर भाजी मंडई प्रशस्त सुसज्ज छोटं पार्टिशनच्या माध्यमातून आणि जे विक्रेते आहेत त्यांनाही सुसज्ज होईल आणि ग्राहक आहेत त्यांनासुद्धा. म्हणजे अशा पद्धतीनं भाजी मंडईचा प्रश्न असेल, शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठ्याचा विषय असेल, पार्किंगचा विषय असेल, त्यानंतर रस्त्याच्या ज्या काही समस्या आहेत नक्कीच चांगल्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न आणि मानस नक्कीच असणार आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की युवकांसाठी आणि महिलांसाठी नेमके आपण काय उपाययोजना करणार? तर आता युवकांसाठी म्हणाल तर नक्कीच पुस्तकानं मस्तकं घडतात. तर युवक आणि युवतींसाठी दरवर्षी व्यक्तिमत्व विकास शिबिरांचं आयोजन म्हणजे याच्यामध्ये जे आहे म्हणजे अगोदर डोक्यात विचार यावा लागेल मग कृती घडते. त्यामुळं युवकांच्यामध्ये एक मोटिवेशनल असेल, प्रेरणात्मक असेल. पण आता शिक्षक म्हणून तुम्हाला हे चॅलेंज वाटतं का, किंवा आता तुम्ही उमेदवार आहात की आत्ताची पिढी ही पूर्ण मोबाईलमध्ये हे झालेली आहे? नक्कीच मोबाईल हे महत्त्वाचं टूल बनलेलं आहेच. जग जवळ आलेलं आहे, जग खिशात आलेलं आहे. परंतु यातूनही सुद्धा हे कृत्रिम झालेलं आहे. परंतु बाय हार्ट टू हार्ट ज्यावेळेस फेस टू फेस ज्यावेळेस येतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीनं मन जोडण्यासाठीचे हे उपक्रम आहेत. नक्की त्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करेन. शिक्षक म्हणून शिक्षक हा शिस्त लावण्यासाठीचा प्रमुख वर्ग आहे. मुलांना जशी शिस्त लावतो तशीच आता नागरिक असतील, युवक असतील, त्यांच्या सहकार्यानं ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानं नक्कीच हे पेलवण्यासाठी काय अवघड असेल असं मला वाटत नाही. सर, आटपाडी शहरातला वाहतुकीचा प्रश्न सगळ्यात मोठा आणि गंभीर आहे. मग या बाबतीत तुम्ही काय उपाययोजना केलेत का? नेमके तुमचं काय विजन, काय करणार तुम्ही या बाबतीत? आता वाहतुकीचा प्रश्न म्हणलं तरी PWDच्या माध्यमातून आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर जे काय आटपाडीमध्ये चांगले अभियंते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा ही रस्त्याची व्यवस्था कशा पद्धतीनं कोणत्या बाजूनं गेलं की नक्कीच नागरिकांनाही सुरळीतपणा होईल आणि ये जा करणाऱ्या नागरिकांनासुद्धा कोणताही त्रास होणार नाही अशा पद्धतीची आपण म्हणजे कोणत्या बाजूनं कशा पद्धतीनं रस्ते कुठं वळवावे लागतील आणि जे रस्ते आहेत त्याचं जे छोटे आहेत ते मोठे रस्ते कसे करता येतील अशा पद्धतीनं वाहतुकीचा प्रश्न सोडवायला सुद्धा नक्कीच प्राधान्य असणार आहे. आटपाडी शहराचं स्मार्ट सिटी जे आहे ते स्वरूप तुम्हाला कसं दिसतंय? आटपाडी शहराच्या स्मार्ट सिटीमध्ये म्हणाल तर नागरिक आणि नगरपंचायत, हॅलो नगरपंचायत म्हणजे या माध्यमातून नागरिकांना भेडसावणाऱ्या गल्लीतल्या आपल्या वाड्यातल्या घरासमोरच्या ज्या छोट्या मोठ्या स्वच्छतेच्या असतील, पाण्याच्या संबंधात असतील किंवा नागरिकांच्या ज्या भेडसावणाऱ्या सामान्य छोट्या छोट्या समस्या असतील त्या समस्या नागरिकांना नगरपंचायतमध्येच यावं लागेल असं नाही होणार. त्यांनी हॅलो नगरपंचायत हे एक आपलं स्पेशल ॲप असेल किंवा ती सुविधा असेल की ज्या माध्यमातून घरात बसून इथं काय प्रॉब्लेम आहे तक्रार नोंदवायची, तक्रार घरातून नगरपंचायत आणि ते तिथं नोंद घेतली जाणार. त्याच्यावरती जे ॲप्लिकेशन आहे म्हणजे लगेच उपाययोजना काय आहे तशा पद्धतीची ती सिस्टीम असेल. त्याचबरोबर आटपाडी जे शहर आहे म्हणजे या शहर संपूर्ण CCTV कक्षेत कसं आणता येईल जेणेकरून नागरिकांच्या, युवकांच्या, युवतींच्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आटपाडी शहर CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत कसं आणता येईल. शिवाय या माध्यमातून डिजिटलायझेशन म्हणजे बिलं भरण्याची जी काही व्यवस्था असेल, पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, तुम्हाला नगरपंचायतपर्यंत खेटं मारावं लागणार नाहीत. तुम्हाला घरातून एक वेगळ्या सिस्टीम आणून तुमची सोय कशी जास्तीत जास्त करता येईल म्हणजे नागरिकांना सुद्धा वाटेल की बाबा एक पूर्वीचा शिक्षक क्षेत्रातली शिस्त गावाला लावण्यासाठी जर एखादा पुढं धडपडत असेल आणि त्याचा उपयोग करणारा उमेदवार म्हणून पुढे येत असेल आणि शिवाय उच्च शिक्षित
नुसतं शिक्षित असून चालत नाही, तर त्या शिक्षणाचा उपयोग आपण समाजासाठी किती होतो हे महत्त्वाचं आहे. तर MA पर्यंत माझं शिक्षणही झालेलं आहे. फक्त हे डिग्री लावण्यासाठी नाही, तर या डिग्रीचा उपयोग समाजाच्या सेवेसाठी, लोकांच्या या ठिकाणी सोयी सुविधा करण्यासाठी नक्कीच होईल. नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला उमेदवारी मिळाली, तुम्हाला लोकांनी नगराध्यक्ष का करावा? हा, उमेदवारी मिळाली आज म्हणता येणार नाही, परंतु मिळेल आशेनं मी नक्कीच प्रयत्न करतोय. आणि तुम्हालाच मतदान का करावं हा तुमचा अतिशय योग्य आणि छान प्रश्न आहे, जो लोकांच्याही मनात आहे. आटपाडीचा नगराध्यक्ष कसा असावा? तर या आटपाडीकरांच्या, मागाशी मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे, युवकांपासून, वृद्धांपासून, महिलांपासून, त्याचबरोबर आटपाडी स्मार्ट सिटीचं असेल, शुद्ध पिण्याचे पाण्याचे सोयी सुविधा असतील, शौचालय असतील, रोडचा प्रश्न असेल, पार्किंगचा विषय असेल, अनेक ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत, प्रश्न अनेक आहेत, पण त्याच्यावरती सोल्युशन काढणारा आणि अंगभूत अनेक समस्यांना आजपर्यंत भेडसावणारी व्यक्ती, जिने त्या समस्यांशी फाईट केल्या आणि त्यातून सोल्युशन काढलंय, अशा स्वभावाची, असं व्यक्तिमत्व या गावाला नगराध्यक्ष म्हणून असावं असं लोकांनाच वाटतंय. आणि जरी मला पक्षाकडून संधी मिळाली तर पक्षातीत राहून, म्हणजे इतर पक्षामध्ये सुद्धा नक्कीच लोकांना वाटतं की बाबा ठीक आहे, सर जर एवढी शिक्षक पदाचा राजीनामा देऊन या राजकारणात येऊ पाहतायत, म्हणजे या ठिकाणी मला काही यात कमवायचं नाही, मला काही कमवायचं नाही लोकांच्या सेवेसाठी. नाहीतर जर आता शिक्षक पदाच्या नोकरीवरून मी इकडं येतोय राजीनामा देऊन येण्याचा माझी मानसिकता आहे, याचा अर्थ नक्कीच मला काही कमवण्याची अपेक्षा अजिबात नाही. लोकसेवा हीच ईश्वर सेवा ही ब्रीद घेऊन मी नक्कीच चालणार आहे. आणि मग हेच लोकांना पटणार आहे की बाबा ठीक आहे, हा एक आश्वासक चेहरा, आश्वासक उमेदवार आहे, जो गावाचं भलं करेल आणि लोकांचं, सामान्यांची सेवा करेल, त्यांचंही भलं करेल. आणि नक्कीच त्यात माझं खरं समाधान दडलेलं असणार आहे. आणि नक्कीच लोकांच्या पसंतीला मी उतरेल, लोक मला हे ॲक्सेप्ट करतील, असा मला एक ठाम विश्वास आहे. सर, शेवटचा प्रश्न की राजकारणामध्ये तुमची काही पार्श्वभूमी कुटुंबाची नाही आहे, तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही राजकारणामध्ये नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही राजकारणात कसं काय आला? माझ्या वडिलांनी माडगुळे या ठिकाणी उभते नामक शेतकऱ्यांचा एक वांग्याचा प्लॉट, मी 3री-4थीला असेन त्या दरम्यान वांगी 20-30 पैसे किलो याप्रमाणे तो प्लॉट ठरवून घेतला जायचा. आणि मग ती वांगी अगोदर माझे आई वडील त्या माडगुळच्या त्या प्लॉटमध्ये जायचे, वांगे तोडायचे. नंतर जे हारले आहेत 35 ते 40 किलोचे हारे भरायचे. आणि मग वाहन व्यवस्था त्यावेळेस नव्हती, म्हणून मग ती माझी आई ती 35 ते 40 किलोचा वजनाचा हारला डोक्यावरती घ्यायची आणि माडगुळ्यापासून आटपाडीच्या स्टँडपर्यंत मग पायी 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 चालत चालत असायची ती, डोक्यावरती वजं. कधी कधी पायातली चप्पल आजूबाजूला सटकून जायची, तुटायची. नंतर ती तसंच अनवाणी ती पुढं पुढं चालत राहायची. तिच्यासोबत पाण्याची किटली घेऊन मी पुढं असायचो. आजही माझ्या डोळ्याच्या समोर चित्र उभं राहतंय की ती हारला घेतलेली माझी आई 35-40 किलो वजनाची, जिच्या पायाच्या पोटऱ्यावरती आजही ते गाठळलेले शिरा आजही दिसत आहेत. म्हणजे तिचं जे अथीव कष्ट आहे, दुःख आहे. आणि तदनंतर 1993ला ग्रामपंचायतला उभा राहण्यासाठी आग्रह झाला आणि वार्ड क्रमांक 5मधून माझी आई, त्याचबरोबर कैलासवासी रामभाऊ पाटील असतील, ते वार्ड 5मधून त्यांना उमेदवारीची संधी देण्यात आली. परंतु 11 मतांनी त्या निवडणुकीत तिचा पराभव झाला. मी त्यावेळेस नुकताच 10वी जुलै महिना असेल, 11वीला प्रवेश घेतला होता. त्यावेळेस मलाही राजकारणाचा गंध नव्हता, पण तो 11 मतांनी झालेला आईचा पराभव जरी मला सांगली जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक शिक्षकांनी शिक्षक संघटनेचा नेता बनवला, बँकेला 2 वेळा चेअरमन पदाची मोठी संधी दिली, तरी आजही माझ्या आईचा 93 साली ग्रामपंचायतला झालेला पराभव आजही बोचतोय, सलतोय.
तो फक्त माझ्या आईचा पराभव नाही, तर अशा असंख्य कष्टकरी, शेतकरी, मजूर असणाऱ्या अनेकांच्या जीवनामध्ये असे जे कटू प्रसंग येऊन नक्कीच गेलेले असणार आहेत. तर अशाच तो आईचा पराभव योगायोगानं आटपाडी नगरपंचायतला ओबीसीचं आरक्षण पडलं. जरी शिक्षकांचा नेता 2 वेळा चेअरमन झालो असलो तर त्याच्याही आनंदापेक्षा आईचा झालेला पराभव आजही बोचतोय, सलतोय. आणि मग योगायोगानं ओबीसी आरक्षण नगरपंचायत आटपाडीला पडलं. आणि मग वाटलं की आईचा वार्डात झालेला पराभव, जर पराभव का झाला असावा याचंही मी चिंतन केलं, तर त्यावेळेस माझ्या आईला साधी सहीसुद्धा येत नव्हती. बँकेचा प्रथम चेअरमन झालो 2016 साली. तेव्हा मी आईला स ता जाधव एवढी सही शिकवली, पाटी पेन्सिलनं शिकवली, वही पेनवरती तिचं प्रॅक्टिस घेतलं. आणि माझ्या आईला आता तेवढी सही त्या स ता जाधव, दुसरं लिहिता येत नाही, वाचता येत नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे, एक अशिक्षित आई सुशिक्षित आपली मुलं व्हावीत म्हणून किती कष्ट घेते, किती प्रयत्न करते. आईप्रती, आईची जी मुलाची भावना आहे, मुलांची आईप्रती जी असणारी भावना आहे, तीच भावना आटपाडी नगरपंचायत ही एक मातृसंस्था म्हणून मी माझ्या मनामध्ये तिला स्थान निर्माण दिलेलं आहे. तर आईची सेवा, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, म्हणजे ईश्वराचं रूप त्या आईमध्ये आहे. तीच भावना आटपाडी नगरपंचायत ही मातृसंस्था समजून या आटपाडीकरांच्या, सामान्यांच्या, जनसामान्यांच्या, उपेक्षित, वंचित, अपमानित, पीडित, प्रतारित, अन्याय होणाऱ्या असंख्य घटकांना प्रामाणिकपणे सेवा देऊन न्याय देण्याचा माझा मानस प्रयत्न असेल. आणि आईला जसं दुःख होणार नाही तसं आटपाडीकर नागरिकांना शरमेनं मान खाली जाईल असा माझ्याकडून, जर लोकांनी मला संधी दिली, पार्टीनं, पार्टीच्या नेत्यांनी संधी दिली, तर तशा पद्धतीचा कारभार करण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. आणि आईचा तो झालेला पराभव, ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठीचा संघर्ष, जर नगराध्यक्षपदाच्या आरक्षण ओबीसी पडल्यामुळं जर तिनं अशिक्षित असणाऱ्या आईनं सुशिक्षित केलेल्या मुलाच्या माध्यमातून जर नगराध्यक्षपदी या ठिकाणी संधी मिळाली, तर नक्कीच गावाचा नावलौकिक उंचावेल. आज आटपाडीला गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, नास इनामदार, शंकररावजी खरात, कैलासवासी श्रीमंत बाबासाहेब देशमुख दादा अशा मोठ्या माणसांचा समृद्ध वारसा आहे. आणि तो वारसा अखंड महाराष्ट्रभर आमचे नेते आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब, बहुजनांचे तारणहार या ठिकाणी म्हणून सगळीकडे ओळखले जात आहेत, ब्रह्मानंद शेठ पडळकर साहेब आहेत. तर अशा या आमच्या नेत्यांचाही अभिमान वाढेल, गावाचाही नावलौकिक वाढेल, सौंदर्यात भर पडेल. अशा पद्धतीचा नक्कीच जर मला आटपाडीकरांनी, जनतेनं जर संधी दिली तर नक्कीच माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. जिओ मराठी, ते धडक